वह झूठ बोल रहा था बड़े सलीके से, वह झूठ बोल रहा था बड़े सलीके से, मैं एतबार न करता तो और क्या करता. गेल्या 9 वर्षात केंद्रातील BJP सरकारने जनतेला जी काही आश्वासने दिली त्यातले किती पूर्ण झाले आणि किती फक्त जुमलेबाजी ठरली हे तर आता प्रत्येकजण जाणतो आहेच. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेला हा शेर जनतेची तेव्हाची मानसिकता आणि आजच्या परिस्थितीचे शब्दशः वर्णन करतो असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. अर्थात सत्तेत येण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष देशातील वेगवेगळ्या स्तरातील जनतेसाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवत आश्वासने देतच असतो. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यातली किती आश्वासने पूर्ण केली जातात हाही एक मोठा प्रश्न आहे. मात्र जेव्हा विकासाच्या नावाखाली एका NRI उद्योजकाच्या शिफारसीवरून सामान्य जनतेच्या जीवनावर दीर्घकालीन दुष्परिणाम करणारे कायदे मंजूर केले जातात आणि हे कायदे करताना चक्क सामान्य जनतेलाच अंधारात ठेवलं जावं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. अशा एकतर्फी हुकुमशाहीत जनतेला केवळ आणि केवळ प्रतारणाच मिळते. मात्र आपल्या देशाच्या लोकांचं सुदैवच म्हणावं की मोठमोठ्या अर्थ किंवा कृषी तज्ज्ञांनाही न समजलेलं षडयंत्र या देशाच्या शेतकऱ्यांनी वेळीच ओळखलं आणि शेतकरीच देशातला सर्वाधिक हुशार आणि शहाणा समुदाय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कसं? हे समजण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या एपिसोडमध्ये 14 सप्टेंबर 2020 ते 9 डिसेंबर 2021 या काळात देशभर गाजलेलं शेतकरी आंदोलन ज्या 3 काळ्या कायद्यांच्या विरोधात उभं राहिलं ते 3 काळे कायदे कोणते, या कायद्यांची शिफारस करणारे हे तथाकथित NRI म्हणजे अनिवासी भारतीय उद्योजक कोण, या 3 कायद्यांना शेतकऱ्यांनी विरोध का केला, या विरोधाला न जुमानता सरकारतर्फे शेतकऱ्यांवरती हे कायदे कसे थोपवण्यात आले आणि समजा शेतकऱ्यांचं आंदोलन झालंच नसतं किंवा हे आंदोलन चिरडण्यात सरकारला यश आलं असतं तर काय झालं असतं, या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करून आपल्या फ्रेंड्ससह शेअर करा आणि या विषयावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर नितीन गायकवाड आणि मी डॉक्टर सुनीता गायकवाड. उलगुलांच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. शायद मेरी तपस्या में ही कोई कमी रही होगी असं म्हणत आपल्या सरकारने केलेल्या या 3 कृषी कायद्यांचे महत्त्व आपण शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही असं दुःखी स्वरातलं माननीय पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य आठवतंय. या वक्तव्यावरून अनेकांना असंच वाटलं असेल की खरोखरच हे सरकार गरीब शेतकऱ्यांचा किती विचार करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच तर हे 3 महत्त्वाचे कायदे सरकारने पारित केले होते. पण शेवटी कितीही मोठा असला तरी शेतकरी तो शेतकरीच, त्याला अर्थशास्त्रातलं काय कळतंय. काही खलिस्तानी आणि विदेशी लोकांनी शेतकऱ्यांचे कान भरले असतील म्हणून तर हे अज्ञानी शेतकरी आपल्याच फायद्याचे ठरणाऱ्या कायद्यांना विरोध करतायत. अशा प्रकारचे चित्र उभं करण्यात गोदी मीडियानेही अजिबात कसरबाकी ठेवली नाही. एक शेतकरी वर्ग वगळला तर जवळपास सर्वच सामान्य जनतेचा गोदी मीडियाच्या बिनबुडाच्या आरोपांवर विश्वासही बसला होता. पांढरपेशा असलेल्या नोकरशाही वर्गानेही शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवली. आपल्या टॅक्सच्या पैशांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते, पीक विमा आणि लाईट बिल माफी दिली जाते असं मानणाऱ्या मध्यम, उच्च मध्यम आणि नवश्रीमंत वर्गाला असंही शेतकऱ्यांचा तिटकारा असतो. त्यामुळे गोदी मीडियाच्या प्रभावाखाली येऊन देशातील बहुसंख्य जनतेने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला निरुपयोगी, देशविरोधी आणि सरकारची बदनामी करण्याचं षडयंत्र मानलं. मात्र इतका प्रखर विरोध असूनही माघार घेईल तो शेतकरी कसला. शेतकऱ्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलं की साऱ्या दुनियेचा हा पोशिंदा अशिक्षित किंवा कमी शिकलेला असेल पण निर्बुद्ध अजिबात नाही, गरीब असेल पण लाचार नाही, महागाईच्या ओझ्याने त्याचा मनका वाकला असेल, तुटला असेल पण तरी तो निरंकुश सत्तेपुढे कधीही झुकणार नाही. आदरणीय लाल बहादूर शास्त्री यांच्या नाऱ्याचं महत्त्व आज समजतंय. जय जवान जय किसान. शेतकरी बांधवांच्या या जिद्दीला आणि स्वाभिमानी लढवबाण्याला उलगुलांतर्फे एक सलाम तर व्हायलाच हवा. एनिवे, आपण आपल्या मूळ विषयाकडे पुन्हा येऊ. कदाचित तुम्हाला आजचा टॉपिक म्हणजे शिळोप्याच्या गप्पा वाटतील, कारण ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांचा आम्ही उल्लेख केला ते कायदे तर सरकारने कधीच मागे घेतले. त्यासाठी वर्षभर चाललेलं शेतकऱ्यांचं आंदोलनही आता जवळपास विस्मरणात गेलंय. असं असताना आता पुन्हा या घडून गेलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यात काय अर्थ आहे? पण अर्थ आहे, नक्कीच आहे. आणि त्यामागे कारण ठरली ती रिपोर्टर्स कलेक्टिव्ह नावाच्या शोधपत्रकारिता करणाऱ्या संस्थेने नुकतीच जाहीर केलेली एक सनसनाटी रिपोर्ट.
2 भागात प्रकाशित झालेल्या या रिपोर्टने शेतकरी आंदोलनाला कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त कृषी कायद्यांमागे कृषी क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या उद्योजकांची मोठी लॉबी असल्याचं आणि या कायद्यांची संकल्पना ज्याने मांडली ती व्यक्ती स्वतः एक अनिवासी भारतीय म्हणजेच NRI असून अमेरिकेत एका सॉफ्टवेअर कंपनीची मालक असल्याचं उघडकीस आणलं आहे. म्हणजे बघा, ज्या व्यक्तीचा शेती आणि शेतकरी यांच्याशी दुरान्वयही कोणताही संबंध नाही, जी व्यक्ती स्वतः भारतीय नागरिकही नाही, ती व्यक्ती भारतातल्या 60% जनतेवरती प्रभाव टाकणारे कायदे सुचवते आणि कमाल म्हणजे MBAचं शिक्षण घेतलेल्या या सॉफ्टवेअर कंपनीच्या NRI मालकाचे सर्व सल्ले विनाहरकत स्वीकारलेही जातात आणि सरकारने ज्या योजना आयोगचे नाव बदलून नीती आयोग हे नवं नाव ठेवलं, त्या नीती आयोगानं झटपट काम करत या उद्योजकाचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावरून या महाशयांची पोहोच किती वरच्या स्तरापर्यंत असेल हेही तुमच्या लक्षात येईल. भागात प्रकाशित केलेली रिपोर्टर्स कलेक्टिव्हची ही बातमी आम्ही आधी सविस्तर वाचली आणि मग या बातमीच्या अनुरोधाने कृषी कायदे तयार करण्याच्या 2-3 वर्ष आधीच्या काही घडामोडी बघितल्या तर या बातमीची सत्यता आणि सरकारचा दुटप्पीपणा सहज लक्षात येतो. आजच्या एपिसोडमधून आम्ही हा सर्व घटनाक्रम तुमच्यासमोर मांडणार आहोत, ज्यावरून तुमचं स्वतःचं काय मत तयार होतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना रिपोर्टर्स कलेक्टिव्हची ही बातमी सविस्तर वाचायची असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिली आहे. गंमत म्हणजे या NRI व्यक्तीच्या सल्ल्यानुसार सरकारच्या नीती आयोगाने एक कृती समिती स्थापन केली. इथपासून तर हे वादग्रस्त कृषी कायदे मंजूर होण्यापर्यंतच्या काळात केंद्र सरकारच्या अनेक बड्या नेत्यांनी या कृषी कायद्यांच्या संदर्भात अधूनमधून जाहीररित्या काही वादग्रस्त विधानेही केली होती. कदाचित सामान्य जनतेच्या कृषी कायद्यांबाबतचा कल जाणून घेण्यासाठी टेस्टिंग बाईट्स म्हणून अशी वादग्रस्त विधाने केली असावीत. मात्र जेव्हा देशातल्या अर्थ किंवा कृषी तज्ज्ञांनी किंवा देशातील बुद्धिजीवी वर्गाने BJP नेत्यांच्या असल्या वादग्रस्त विधानांकडे साफ दुर्लक्ष केलं, तेव्हा हे 3 कृषी कायदे मंजूर करण्यात कोणताही अडथळा नाही असं गृहीत धरण्यात आलं असावं आणि 14 सप्टेंबर 2020 रोजी या कृषी कायद्याचे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आणि 17 सप्टेंबर 2020 रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ते मंजूरही करण्यात आले. तसं इथवरचं सर्वच प्लॅनिंग अगदी बरोबर होतं, पण तरीसुद्धा इथे सरकारकडून एक किरकोळ चूक झाली आणि हीच किरकोळ चूक त्यांना चांगलीच महागातही पडली. ती चूक म्हणजे शेतात घाम गाळणाऱ्या बळीराजाला त्यांनी कमी लेखलं. जी गोष्ट देशातील निरनिराळ्या क्षेत्रातील तमाम तज्ज्ञांनाही समजली नाही, ती गोष्ट शेतकऱ्यांना काय कळणार? अशा भ्रमात असलेल्या सरकारचा हा भ्रमाचा भोपळा मात्र शेतकऱ्यांनीच फोडला आणि देशाचा पोशिंदा असलेला शेतकरीच खरा बाप असल्याचे सरकारलाही मानावेच लागले. बड्या बुद्धिवंत तज्ज्ञांना न समजलेली ही कूटनीती शेतकऱ्यांनी मात्र तात्काळ ओळखली. या कृषी कायद्यांमागील खरा सूत्रधार कोण हे माहिती नसतानाही हे कायदे म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे आणि काही मोजक्या उद्योजकांच्या तिजोऱ्या भरणारे काळे कायदे असल्याचं वेळीच ओळखून देशातल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं. बाकी पुढचं सगळं रामायण महाभारत तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे त्याच्या डिटेल्समध्ये न जाता आपण रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या बातमीच्या आधाराने या कृषी कायद्यांमागचे कुटील षडयंत्र समजून घेऊ. मात्र त्यासाठी आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅकच्या माध्यमातून भूतकाळात जावं लागेल. या सर्व प्रकरणाची सुरुवात होते 2016 पासून. 2016 साली पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशात एका प्रचार सभेत केलेल्या एका भाषणामध्ये 2022 पर्यंत भारतातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं हे माझं स्वप्न आहे असं वक्तव्य केलं होतं. 2022 येऊन निघूनही गेलं, मात्र माननीय पंतप्रधान मोदींचं हे स्वप्न खरं झालं की नाही हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. मात्र 2016 पासून मोदींचं हे स्वप्न खरं करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काय काय करता येईल याविषयीच्या अनेक कल्पना मांडणारी अनेक पत्र नीती आयोगाला मिळत होती. त्यातच एक पत्र शरद मराठे यांचंही होतं. ऑक्टोबर 2017मध्ये शरद मराठे यांनी नीती आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष राजीव कुमार यांना एक पत्र लिहिलं, ज्यात असं म्हटलं होतं की भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीचे व्यावसायीकरण करणे अत्यंत गरजेचं आहे. त्या अंतर्गत शेतकरी हे कॉर्पोरेट पद्धतीनं कृषी व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना स्वतःच्या शेतजमिनी भाडेतत्वावरती देतील आणि या उद्योगांचाच एक भाग म्हणून ते स्वतःही कंपनीसाठी काम करतील, अशी संकल्पना त्यांनी मांडली होती. त्याला त्यांनी कॉर्पोरेटायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर असं भलं मोठं अवघड नाव दिलं. कलेक्टिव्हच्या बातमीत म्हटलं आहे की मराठे आणि नीती आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष राजीव कुमार यांची पूर्वीपासूनच ओळख होती. त्यामुळेच नीती आयोगानं त्यांना आलेल्या हजारो पत्रांपैकी मराठेचं पत्र निवडलं असावं.
शिवाय सत्ताधारी बीजेपीशीही त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचेही समजते. त्यामुळे मग नीती आयोगानेही शरद मराठेचा सल्ला मनावर घेतला आणि आपला हुकुमसर आखोपर म्हणत तात्काळ एक कृती समिती स्थापनही केली. पुढचा घटनाक्रम सांगण्याआधी हे शरद मराठे नामक गृहस्थ आहेत तरी कोण हे जाणून घेऊ. शरद मराठे हे MBA झालेले गृहस्थ 1960 पासून अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय म्हणजेच NRI आहेत. तसेच ते अमेरिकेतील युनिव्हर्सल टेक्निकल सिस्टीम्स नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असून या कंपनीची एक शाखा भारतात देखील आहे. लिंक्डइन वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रोफाईलवर शरद मराठे गेल्या 5.5 वर्षापासून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या टास्क फोर्सचे चेअरमन असल्याचे सांगतात. मात्र या प्रोफाईलवर कुठेही ते कृषी तज्ज्ञ असल्याचा किंवा कृषी कायद्यांच्या टास्क फोर्सचे सदस्य असल्याचा साधा उल्लेखही नाही. ही मोठी नवलाची बाब आहे. हे गृहस्थ BJPच्या ओव्हरसीज फ्रेंड्स युनिटचे हेड असून वाजपेयींच्या काळापासून BJPचे त्यांचे जवळचे संबंध असल्याचेही समजते. तसं पाहिलं तर सरकारी काम आणि 4 महिने थांब याच सूत्रानुसारच अनेक सरकारी कामे गोगलगाईच्या गतीने होत असतात. मात्र हा फॉर्म्युला फक्त तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनतेसाठीच असतो. कारण शरद मराठे यांनी आपल्या पत्रातून कृषी कायद्यांसाठी एक कृती समिती स्थापन करण्याचा सल्ला दिल्यावर नीती आयोगानेही या NRI उद्योजकाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि ताबडतोब म्हणजे ऑक्टोबर 2017 शरद मराठेंनी पत्र लिहिल्यानंतर काही महिन्यातच ही टास्क फोर्स स्थापन झाल्याची माहिती 8 डिसेंबर 2017 माननीय पंतप्रधान मोदींना देण्यात आली. मात्र त्यावर पंतप्रधानांनी नक्की काय प्रतिक्रिया दिली हे समजू शकले नाही. मात्र ज्या अर्थी जानेवारी 2018 या टास्क फोर्सच्या वतीने शरद मराठे यांनी पहिल्या मीटिंगमध्ये पहिला मसुदा तयार केला, त्यावरून तरी टास्क फोर्सला पंतप्रधानांकडून सहमती मिळाली असंच दिसतं. सदस्य असलेल्या या टास्क फोर्समध्ये कृषी मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, कृषी संबंधित उत्पादन करणाऱ्या 18 कंपन्यांचे मालक संजय मरीवाला आणि स्वतः शरद मराठेही होते. संजय मरीवाला यांच्यासह 16 लोकांची नावे शरद मराठे यांनी सुचवली होती. त्यापैकी 7 जणांना या टास्क फोर्सचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढे जाऊन शरद मराठे यांनी संजय मरीवाला यांच्यासोबत एक नॉन प्रॉफिट कंपनी स्थापन केल्याचेही समजते. शरद मराठेंच्याच सल्ल्याने या टास्क फोर्सने शेतीविषयक कायदे करण्यासाठी अदानी ग्रुप, महिंद्रा अँड महिंद्रा, पतंजली आणि बिग बास्केट यासारख्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांशीही सल्लामसलत केली. मात्र कोणत्याही शेतकऱ्याशी अथवा शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी एकदाही चर्चा केली नसल्याचे या बातमीत म्हटले आहे. विशेष म्हणजे या कृती समितीमध्ये एकही शेतकरी अथवा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी नव्हते. रिपोर्टर्स कलेक्टिव्हचे पत्रकार श्री गिरीशजी जलिहल म्हणतात की एकाही शेतकरी नेत्याचा किंवा प्रतिनिधीचा समावेश नसलेल्या या टास्क फोर्सच्या प्रत्येक मीटिंगमध्ये केवळ शेतीचे व्यावसायीकरण आणि त्याचे संबंधित बिझनेस मॉडेलवरती चर्चा केली जात होती. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या MSP आणि पीक विमा संबंधित मीटिंगमध्ये एकदाही चर्चा झाली नाही. त्याचवेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या उपाययोजना शोधण्यासाठी सरकारतर्फे आणखी एक इंटरमिनिस्ट्रियल कमिटी स्थापन केली होती. ही कमिटी कॉर्पोरेट उद्योजक आणि शेतकरी दोघांच्या बाजूवर विचार करत असताना शरद मराठे यांच्या सांगण्यावरून निर्माण केलेल्या टास्क फोर्सचा उद्देश कोणाच्या फायद्यासाठी असावा हे सहज लक्षात येते. इंटरमिनिस्ट्रियल कमिटीने संशोधनांती सादर केलेला अहवाल सरकारने जाहीर केला. मात्र या अहवालाकडे दुर्लक्ष करून ज्या टास्क फोर्सच्या मीटिंग्समधून मिळालेल्या अहवालानुसार जे 3 वादग्रस्त कृषी कायदे करण्यात आले तो अहवाल मात्र सरकारने कधीच जाहीर केला नाही. विशेष म्हणजे इंटरमिनिस्ट्रियल कमिटी व टास्क फोर्स दोन्हींच्या अध्यक्षस्थानी एकच व्यक्ती म्हणजे अशोक दलवाई हे होते. कागदोपत्री रेकॉर्डनुसार नीती आयोगाशी झालेल्या पहिल्याच मीटिंगमध्ये शरद मराठे यांनी म्हटले होते की ॲग्रिकल्चरकडून ॲग्री बिझनेसकडे जाण्याची हीच सर्वात चांगली वेळ आहे. त्यासाठी मराठे यांनी सुचवलेल्या उपायांमध्ये 3 मुद्दे होते. पहिला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांकडून भाड्याने घेतलेल्या शेतजमिनी एकत्र करणे. दुसरा मुद्दा म्हणजे सरकारच्या मदतीने एक मोठी मार्केटिंग कंपनी निर्माण करायची. आणि तिसरा म्हणजे शेती आणि शेतमालाच्या प्रक्रियेसाठी छोट्या कंपन्या तयार करायच्या. या कंपन्या एकत्रितपणे काम करतील आणि शेतकरी या कंपन्यांमध्ये काम करतील. त्यांना या कंपनीच्या नफ्याचा भाग देखील मिळेल. यासाठी त्यांनी एक कृती समिती म्हणजे टास्क फोर्स स्थापन करण्याचा सल्ला दिला. रिपोर्टर्स कलेक्टिव्हचे पत्रकार श्री गिरीश जलिहल सांगतात की शरद मराठेंचा सहभाग असलेल्या या टास्क फोर्समध्ये एकही शेतकरी अथवा शेतकरी संघटनेचा नेता किंवा कृषी किंवा अर्थतज्ज्ञ यांचा समावेश नव्हता. तसेच या टास्क फोर्सच्या मीटिंगचे रेकॉर्ड बघितले तर असे लक्षात येते की प्रत्येक मीटिंगमध्ये केवळ कॉर्पोरेट कंपन्यांच्या नफ्यावरतीच चर्चा व्हायची. या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या उपाययोजना किंवा MSP किंवा पीक विमा यांसारखे विषय विशेष चर्चेत कधीही आणले जात नसत. मात्र या मीटिंगचे रेकॉर्ड कधी जाहीर करण्यात आले नाहीत.
रिपोर्टर्स कलेक्टिव्हची बातमी प्रकाशित झाल्यानंतर शेतकरी आंदोलनात भाग घेतलेल्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांना शरद मराठे यांच्याविषयी विचारले असता अनेकांनी हे नाव प्रथमच ऐकल्याचेही सांगितले. मात्र नीती आयोगाच्या इंटर मिनिस्ट्रियल कमिटीशी चर्चा करणाऱ्या योगेंद्र यादव यांनी आपण मीटिंगमध्ये शरद मराठे यांना बघितल्याचे आणि त्यांच्याशी बोलल्याचे सांगितले. मात्र तेव्हा आपल्यापैकी कोणालाही कल्पना नव्हती की शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक ठरू शकतील असे हे काळे कृषी कायदे तयार करण्यामागे याच इस्माचा हात असेल अशी पुसटशी शंका देखील आली नव्हती असंही त्यांनी सांगितलं. असतानाही शेतकऱ्यांनी या कृषी कायद्यांमागे कॉर्पोरेट क्षेत्रातील काही बड्या कंपन्यांचा, विशेष म्हणजे अदानी ग्रुपचा हात असू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता, जो अर्थातच खरा ठरला. हा अंदाज शेतकऱ्यांनी कसा काय लावला असे विचारला असता योगेंद्र यादव यांनी सांगितले की कृषी कायदे लागू होण्याच्या काही दिवस आधीच अदानी ग्रुपने हरियाणा राज्यात मोठमोठाले सायलोज म्हणजेच अन्नधान्य साठवणुकीचे कोठारे खरेदी करण्याचा सपाटा लावला होता. अदानी ग्रुप आणि केंद्र सरकारचे संबंध लक्षात घेता आता लवकरच कृषी क्षेत्राशी संबंधित कुठला तरी मोठा बदल करण्यात येईल हे अनेक शेतकऱ्यांनी तात्काळ ओळखले. त्यानंतर काही दिवसातच 3 कृषी कायदे लागू झाल्याने शेतकऱ्यांचा हा संशय देखील खरा ठरला. पुढे जे काही घडले ते तुम्ही सर्वजण जाणतात. अदानी समूहाचा या कृषी कायद्यांमागचा संबंध रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या बातमीच्या दुसऱ्या भागात स्पष्ट होतो. सदर कायदे लागू होण्याच्या 2.5 वर्षाआधी म्हणजे एप्रिल 2018 मध्ये अदानी समूहाच्या प्रतिनिधीनं नीती आयोगाच्या कृती दलासमोर जीवनावश्यक वस्तू कायदा उद्योग आणि उद्योजकांसाठी अडचणीचा ठरत आहे असे सांगत कृषी मालाच्या साठवणुकीवरील निर्बंध हटवण्याची मागणीही केली होती. आणि त्यानंतर अवघ्या 2च वर्षांनी आलेल्या या 3 कृषी कायद्यांपैकी एकानं ती पूर्णही केली. जीवनावश्यक वस्तू कायदा म्हणजे सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन, पुरवठा, वितरण आणि व्यापार यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार प्रदान करणारा कायदा आहे. 1955 मध्ये लागू करण्यात आलेल्या या कायद्यामुळे सरकार बाजारातील वस्तूंच्या किमतीतील चढउतारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तू साठवणूक करू नये म्हणून अन्नसाठ्याचं नियमन करत असते. अनेकदा बाजारभाव कमी असताना व्यापारी अन्नधान्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवतात आणि अन्नधान्याच्या टंचाईच्या वेळी किमती वाढवतात. तेव्हा चढ्या भावाने त्यांची विक्री करून भरपूर नफा कमावतात. त्यामुळे उद्योजकांना 1955 सालचा हा कायदा अडचणीचा वाटणारच. त्यामुळेच अदानी ग्रुपद्वारे सावधगिरी बाळगत हा कायदा रद्द करण्यासाठीची मागणी वेळोवेळी होत असल्याचे रिपोर्टर्स कलेक्टिव्हचे पत्रकार श्री गिरीश जलिहल सांगतात. जीवनावश्यक वस्तू कायदा हटवल्यास मोठ्या उद्योगांना कृषी उत्पादन साठवणं सोपं झालं असतं, मात्र यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असतं हेही उघडच आहे. मिनिस्ट्रियल कमिटीने देखील अत्यावश्यक वस्तू कायद्यातील वस्तूंवर असलेल्या साठा मर्यादेचं उदात्तीकरण करण्याचं सुचवलं होतं. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार देखील केला होता. मात्र सरकारने 3 कृषी कायदे लागू करताना त्याबद्दल विचार केला नाही असं रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 2020 साली लागू झालेल्या 3 कृषी कायद्यातून ही तरतूद काढून टाकण्यात आली होती. त्याचा फायदा समितीला सल्ला देणाऱ्या कंपन्यांना होणार असल्याचं देखील या अहवालात नोंदवलं आहे. कलेक्टिव्हनं खाजगी कंपन्यांनी समितीला शेतीसाठी सुचवलेल्या उपायांची माहिती दिलेली आहे. या समितीनं ज्या 10 कंपन्यांकडून सल्ला घेतला होता त्यातील 9 कंपन्यांनी सरकारकडे निधीची मागणी केली असल्याचं समोर आलेलं आहे. 2014 पासून 2018 पर्यंत भारताच्या विविध भागात शेतकऱ्यांची तब्बल 13,000 आंदोलनं झाली. या सर्व आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी अशी मागणी केली होती. यावर सरकारनं आम्ही लवकरच यासंबंधी समिती स्थापन करू असं आश्वासनही दिलं होतं. मात्र अशी कोणतीही समिती स्थापन झाली नाही. उलट सरकारनं उद्योजकांच्या फायद्यासाठी मात्र तात्काळ समिती स्थापन करून तिने सुचवलेल्या सुधारणा लागू देखील केल्या. त्या सुधारणा सुचवणारी व्यक्ती शेतीविषयाशी अजिबात संबंध नसणारे एक NRI उद्योजक असावा हा केवढा मोठा विरोधाभास आहे. हे म्हणजे असं झालं मेहनत करेल शेतकरी आणि मलाई खातील व्यापारी. हा कुठला न्याय आहे? आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या फ्रेंड्ससह शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय भीम, जय जोहार, जय भारत, जय